MH29 आवाज सर्वसामान्यांचा। आदाब, मी मोहसिन शादाब। आपण पाहत आहात न्यूज MH29। जमियते अहले हदीस द्वारे समाज प्रबोधन सभा उत्साहात संपन्न। जमियत अहले हदीस यवतमाळ द्वारे तामीरे समाज में नौजवानों का किरदार अर्थात समाज निर्माणासाठी युवकांची भूमिका व रमजान महिन्याचे आगमन व स्वागत या महत्त्वपूर्ण विषयांवर शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी स्थानिक कळम चौक येथे प्रबोधन सभा आयोजित करण्यात आली। यावेळी विशेष करून मुंबई येथून आलेले प्रमुख वक्ते म्हणून अहले हदीस महाराष्ट्राचे अमीर शेख मौलाना शमीम फौजी मदनी, मरकज नदवतुस्सुफाहा गोवंडी मुंबई यांनी उपस्थितांना संबोधित केले। या कार्यक्रमाची अध्यक्षता अमीर जिला जमियत अहले हदीस यवतमाळचे अध्यक्ष आरिफ अली खान साहब यांनी केली। या प्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून शकील अहमद पुसद येथून आलेले डॉक्टर अब्दुल वहीद, मोहम्मद तारिक साहिर लोखंडवाला, अशरफ फाजलानी, शेख हाफिज कलीम रहमान रियाजी, इमाम व खतीब मस्जिद दारुसलाम अहले हदीस यवतमाळ, शेख तहसीन अहमद नाजिम आला जिले जमियत अहले हदीस यवतमाळ हजर होते। या प्रसंगी आदर्श समाज निर्माणासाठी युवकांची भूमिका या विषयावर उपस्थितांना संबोधित करताना मौलाना शमीम फौजी यांनी आदर्श समाज निर्माणासाठी कुराण व हदीसचे संदर्भ दिले। आदर्श राष्ट्र व समाज निर्माणासाठी युवकांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे, युवक व नागरिकांनी व्यक्तिगत भूमिका कशी पार पाडावी यावर त्यांनी प्रकाश टाकताना सांगितले की समाजात मालकाचे मजदुरासाठी मानवीय स्वभाव व व्यवहार कसे असावे, समाजात वावरताना देश व समाज बांधवात नातेवाईक शेजारी मित्रांचे एकमेकांप्रती आपसी संबंध, कुणाच्या प्रती दुराग्रह न पाळता मधुर व्यवहार कसे असावे, आतिथ्य कितीही धनवान व गरीब असताना युवकांनी साधारणपणे निकाह करून मुलींच्या वडिलांवर कोणतेही आर्थिक बोज न लादण्याचे युवकांना आवाहन केले। यासाठी त्यांनी कुराण व हदीसचे महत्त्वपूर्ण संदर्भ देत उपस्थितांचे प्रबोधन केले। कार्यक्रमाचे संचालन शेख तहसीन अहमद यांनी केले। यावेळी युवक व नागरिक मोठ्या संख्येने हजर होते। आमच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज MH29।